कामिका एकादशीच्या निमित्ताने नेवासा येथे लाखो भाविकांनी घेतले माऊलींच्या पैस खांबाचे दर्शन। महावैष्णव संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अमृतानुभव या ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथे कामिका वद्य एकादशीच्या यात्रेनिमित्त माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या पैस खांबाचे दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले। यावेळी पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या जयघोषाने नेवासे नगरी दुमदुमली होती। एकादशीच्या निमित्ताने रविवारी दि.9 ऑगस्ट रोजी पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास वेदमंत्राचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख वेदांताचार्य हभब गुरुवर श्री देवीदासजी महाराज म्हस्के यांच्या हस्ते माऊलींच्या पैस खांबाचे पूजन करून आरती करण्यात आली। यावेळी बालयोगी महंत श्री ऋषीनाथजी महाराज, नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले, देवस्थानचे विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे, मुख्य चोपदार गणेश महाराज आरगडे, हरी महाराज भोगे, राम महाराज खरवंडीकर, भगवान महाराज डिके, मयूर महाराज डौले, डॉक्टर संजय सुकाळकर, नगरसेवक जालिंदर गवळी, विश्वस्त कृष्णाभाऊ पिसोटे, गुणफाबाई पिसोटे, कृष्णाभाऊ खरड, शांताबाई खरड उपस्थित होते। आषाढी शुद्धनंतर येणारी आषाढी वद्य कामिका एकादशी ही माऊलींची एकादशी म्हणून संबोधली जाते। पंढरपूरला गेलेल्या वारकऱ्यांच्या वारीची पूर्णता माऊलींच्या एकादशीला त्यांच्या दर्शनाने होते, म्हणून या एकादशीला फार महत्त्व असते। यात्रेच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणाच्या बाहेर दर्शनबारी रांगेसह मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती। 1 किलोमीटर अंतरावर दर्शन बारीसाठी रांगा लागल्या होत्या, तर मंदिर प्रांगणात माजी आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळासह पंचगंगा उद्योग समूहाच्या वतीने प्रमुख उद्योजक प्रभाकरराव शिंदे, संचालक बाळासाहेब शिंदे, काकासाहेब शिंदे यांच्या वतीने आलेल्या भाविकांसाठी मोफत साबुदाणा खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले। संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर वाटेवर उद्योजक रविराज तलवार, नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांच्या लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्था, सुवर्णकार समाज बांधव, माऊली मित्र मंडळ, मगर व परिवार, ज्ञानेश्वर महाराज संस्थान, नागेबाबा पतसंस्था, तालुका ब्राह्मण सभा यांच्या वतीने दर्शनासाठी आलेल्या हजारो वारकऱ्यांना साबुदाणा खिचडी, शेंगदाणे, केळी, चहा व इतर खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले। एकादशीच्या निमित्ताने देवगड दत्त मंदिर संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज, नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, बाळासाहेब मुरकुटे, विश्वासराव गडाख यांनी मंदिरास भेट देऊन माऊलींच्या पैस खांबाचे दर्शन घेतले। नेवासा शहरात येणाऱ्या माऊली भक्तांच्या सेवेसाठी प्रशासनाच्या वतीने तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार तर पोलीस दलाच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकाचौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। माऊलींच्या यात्रेनिमित्त नेवासा तालुक्यासह राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव या भागातून आलेल्या शेकडो दिंड्यांनी ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत हजेरी लावली। यावेळी आलेल्या सर्व दिंडीच्या प्रमुखांचे देवस्थानचे प्रमुख विश्वस्त वेदांताचार्य हभब देवीदासजी महाराज म्हस्के, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंगजी अभंग यांच्यासह विश्वस्त मंडळाने स्वागत केले व श्रीफळ प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी जो पैस खांब आहे, त्या पैस खांबाचं जे मंदिर आहे, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला तत्वज्ञानाचा उपदेश ज्या ठिकाणाहून केला असं हे पवित्र मंदिर। आणि आजच्या या वारीचं महत्त्व असं आहे की पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्तानं गेलेला जो वारकरी आहे, तर या परिसरातील नव्हे या जिल्ह्यातील जो वारकरी आहे त्यांची अशी धारणा पूर्वीपासून आहे की आषाढीची यात्रा पंढरपूरची संपन्न झाल्यानंतर येणारी जी धाकटी वारी आहे, त्या वारीला नेवाशाला येऊन दर्शन केल्यानंतरच वारी पूर्ण होते, म्हणून सर्व वारकरी दिंडीच्या रूपामध्ये पायी चालत या ठिकाणी येतात। आत्ताच या ठिकाणचा अभिषेक पार पडलेला आहे। यंदा श्री क्षेत्र नेवासा ते श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंतचा आपला ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा हा देखील मोठ्या प्रमाणात झालेला असल्यामुळं येथे येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या देखील दरवर्षीपेक्षा अधिक असणार आहे। सुमारे 10 ते 12 लाख लोक या ठिकाणी येण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं प्रशासनाकडून
आणि मंदिर समितीकडून सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. कल्पतरूचे आगव चेतना चिंता परिचय गाव नवलतेचे अर्णव पियुषांचे श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज